आगे आगे, अरे 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 वो तू डर गए ना, मेरे हात में ना. डर गए वो एकदम आया था. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे परत लोणार झोपडपट्टी परिसरामध्ये. घरामध्ये ना साप दिसलं. कुठे आहे? हो, धामण आहे ती. धामण जातीचा बिनविषारी साप आहे. करूयात रेस्क्यू. स्टेटिंग पकड बाळा. लंबी मारा आडवत करायचं. एक जण पलीकडून जा, एक जण तिकडून जा ना. ती स्टिक घ्या, ती मागची स्टिक घ्या, त्याच्या तोंडाला लावा थोडीशी. मग हे इथं बेडवर आहे. लकड़ी बारीक क्या है? उधर से मुंह के साइड से लगा उसको जरा. आली का बाहेर तिकडून? नाही आली. आला का? पत्र्याच्या वर गेली ती. वर गेले का? वर व्हायचं का पत्रावर पण? एखादा लाकूड आहे का? हे पत्र उचलता येईल का थोडस? हो उचलता येईल ना. पटकन घ्या. एक बड़ा डंडा लाओ जल्दी. एक कोरडी मशीनर सोड. और बड़े बड़े का डंडा है ना. आओ जो दो जन आओ जल्दी इधर. काय उधर से लकड़ी लेना पड़ेगी. लकड़ी ला रहा हूँ. ये ऊपर चढ़ो, एक मिनट. इसके ऊपर चढ़ो. पत्र ढकल वरती. हे उचल बळा, हे उचलायचं पत्र. उचल वरी, वरी उचल. उचलायचं. उचल. उचल वरी, उचल वरी. बस हे इकडचं घे, इकडचं उचल. उचलायचं. उठा पत्र ऊपर. ये भाग होगा. बस ये हाथ में छोड़ देना. दबो ये पहलवान उठा 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 उठा. एक बार और. आगे आगे, अरे 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 वो तू डर गए ना, मेरे हाथ में ना. डर गए वो एकदम आया था. क्या है बड़ा है यार. बिनविषारी धामण साप. कोणता आहे? धामण दामिने छोटस पिल्लू आहे. उंदराच्या शोधात घरात घुसतात सापाची. ही पिशवी काळी पिशवी. ते उंदराच्या मागे येतात घरात. कुणी येते का तो? तेवढंच कुणी येते का तो? झाला की भाषेत लवकरच दिव्यात सोडूनच्या नैसर्गिक दिवस. कोणाला दिसला पहिले? काय नाव तुमचं? शुभांगी गुंजाळ. काय कसं काय दिसला? मी ते दोषरी झांड्याला गेले ते हा हा, मला सजावट दिसली. ठीक आहे. आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले, असे साप मोठ्या प्रमाणात निघणार आहेत. थोडीशी आपण आपली काळजी घ्यायची. सगळ्यात महत्वाचं, दरवाजाला कुठं फटी ठेवू नका. आणि हे जे पत्रे आहेत ना, पत्र्याच्या ज्या साईड आहेत ह्या कुठून तरी छापून घ्या, जेणेकरून मध्ये काही घुसणार नाही.
आणि कुठलाही साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. त्याला जर चुकून धक्का लागला, अंगावर जर पाय पडला तर साप मात्र 100%. सकाळी मी म्हणलं उंदीर असेल. अंगावर पडला होता. हो. बर ठीक आहे, हाही बिनविषारी आहे, काही घाबरायचं काही कारण नाही. एवढ्यावर जर कुठला साप चावला तर सरळ दवाखाना गाठायचा. कुठलेही गावठी उपचार, लिंबाचा पाला खा, मिरच्या खा, असं काही करायचं नाही. सरळ दवाखान्यात जायचं, माणसाचा जीव 100% बसतो. ठीक आहे, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, आता गुंजाळ यांच्या घरी पकडलेला धामण साप पिल्लू आहे. साधारण 1 वर्ष वयाचा असावा. मागच्या सीझनमध्ये म्हणता येईल. पूर्णपणे बिनविषारी असलेला. इंग्लिशमध्ये रॅट स्नेक, हिंदीमध्ये घोडावरछाड आणि मराठीत धामण. पोटाकडचा भाग जो आहे तो पिवळसर असतो, ज्यामुळे याची ओळख सोपी आहे. तोंड लंबुळकं निमुळतं. शेपटीवर अशा प्रकारची जाळीदार डिझाईन. शेतकऱ्यांचा मित्र. सगळेच साप आहेत, पण त्यातल्या त्यात धामण म्हणजे बिनविषारी आणि माणसाची चावल लागली की लगेच पळून जाणार. उंदरं खाण्यासाठी घरात घुसतात अशा प्रकारे साप. आता त्यांनी तर आधी सांगितलं की सकाळी त्यांच्या अंगावर पडला होता त्या ताईंनी, तुम्ही ऐकलंही असेल. पण युजली साप अशा कंडिशनमध्ये काही करत नाही. पण जर चुकून धक्का लागला, अंगावर हात पडला, पाय पडला तर अशा केसमध्ये साप चावतात. धामण बिनविषारी साप. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मानवी वस्तीपासून दूर आपण सोडण्यासाठी आलेलो. दिलं मित्रांनो सोडून यायचं आपल्याला एक नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.